नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी येत आहे पावसासंदर्भात। तर मित्रांनो, आज आहे 17 ते 18 तारीख आणि 17 आणि 18 तारखेचा आपण हवामान अंदाज जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी हा पाऊस सुरू झालेला आहे किंवा सक्रिय झालेला आहे। जर पाहायला गेलं तर आता इकडे कोकण किनारपट्टीला जर दापोली, रत्नागिरी, मुंबई आणि पुणे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे। तसंच मराठवाड्यामध्ये जर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी सुद्धा पाऊस येत्या 2 दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह आणि ढगाच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हा सांगितलेला आहे। आणि तसंच जर इकडे विदर्भाकडे जर पाहिलं तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा या ठिकाणी सुद्धा भरपूर पाऊस येत्या 2 दिवसात होणार आहे आणि ही सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। तसंच जर सांगायला गेलं तर येत्या 2 दिवसांमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा पाणी पडणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक